नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या मराठी, इंग्लिश, परिसर अभ्यास याही विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील चालू शैक्षणिक वर्षाच्या, तर त्या सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. आणि तत्पूर्वी आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. एकूण 30 गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे आणि त्यासाठी विचारलेली उदाहरणं बघा. एकूण 25 उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. त्याच्यातला पहिला प्रश्न, आकृतिबंध लक्षात घेऊन चौकटी पूर्ण करा. 5, 10, 15, 20, 25 आणि 30. 5च्या पटीमध्ये आपल्याला संख्या लिहायच्या आहेत. प्रश्न दुसऱ्यामध्ये बेरीज करायची. 235 अधिक 146. उत्तर येतं 381. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये 2 अर्धे भाग करायचे आहेत. बघा, ते करून दाखवलेले आहेत. त्यानंतर प्रश्न चौथ्यामध्ये वजाबाकी करायची आहे. 348 वजा 59. उत्तर आहे 289. प्रश्न 5वा बघा, गुणाकार करा. 37 गुणिले 4 बरोबर 148. प्रश्न 6व्यामध्ये आकृतिबंध पूर्ण करायचा आहे. बघा, तो करून दाखवलेला आहे. त्यानंतर 7वा प्रश्न, भागाकार करा. 7 भागिले 42 भागिले 7. प्रश्न 8वा, 18 बोरे 6 जणात समान वाटली तर प्रत्येकाला किती मिळतील? यासाठी आपल्याला 18 भागिले 6 करावं लागेल, म्हणजे प्रत्येकाला 3 बोरं मिळतील. प्रश्न 9वा, खाली घड्याळात दिसणारी वेळ, तास व मिनिट लिहा. ती आहे 4:05. पुढचं, खालील चित्रामधील पाव भाग रंगवायचा आहे. एक भाग रंगवायचा आहे 4 पैकी. त्यानंतर वेळ पाहून काट्यांची स्थिती दाखवा. 5:10. पुढचं, 5 दशक म्हणजे 1 शतक 5 एकक. त्यानंतर पुढचा प्रश्न, तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा. एकूण किती पिकांची माहिती दिली आहे? 6. भुईमूग हे पीक घेणारे शेतकरी 5. कोणते पीक सर्वात कमी शेतकऱ्यांकडून घेतले जाते? ऊस. कोणते पीक सर्वात जास्त शेतकऱ्यांकडून घेतले जाते? ज्वारी. कोणतीही एक बंदिस्त आकृती काढा. बघा, ती काढून दाखवलेली आहे. त्यानंतर खालील चित्रांमधील अर्धा भाग रंगवा. पुढच्या प्रश्नात, मालतीकडे 15 निळे व 7 लाल फुगे आहेत, तर एकूण किती फुगे? दोघांची बेरीज करायची. 22 फुगे. तुमची स्वतःची जन्मतारीख लिहा. त्यानंतर माहितीवरून वजाबाकीचं उदाहरण करा आणि सोडवा. 195 काळ्या सायकली आणि 100 लाल सायकली. चौकट पद्धतीने गुणाकार करा. 42 भागिले 42 गुणिले 3. पुढचं, 1 लिटर दुधाची किंमत 40 रुपये, तर 3 लिटर दुधाची किंमत 120 रुपये. पुढचा प्रश्न, आनंदचे आजचे वय 8 वर्ष, श्रुतीचे वय आनंदच्या वयाच्या निम्मे आहे, तर श्रुतीचे वय किती? 8 भागिले 2 बरोबर 4. श्रुतीचं वय आहे 4 वर्ष. शेवटचा प्रश्न,
टेकडीवर 230 गुलमोहराची, 375 कडुलिंबाची व 160 सागाची झाडे लावली. तर एकूण किती झाडे लावली? तिघांची बेरीज करायची, ती आहे 765. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीची गणित विषयाची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.